पनीरची भाजी बनवण्यासाठी एक कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर याचं वाटण बनवून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये पनीर मसाला आणि दूध मिक्स करून ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेतलेला जो मसाला आहे तो टाकून दिला. त्यामध्ये पनीर मसाला आणि दूध मिक्स करून ठेवलेलं होतं ते टाकून दिलं. 2 ते 3 मिनटं ते सर्व तेलामध्ये परतून घेतलं. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद टाकून दिली. 5 ते 6 मिनटं परत सर्व मसाला तेलामध्ये परतून घेतला. कोथिंबीर आपण मसाल्यामध्ये पण टाकू शकतो किंवा वरून भाजीवरती टाकली तरी पण चालते. सर्व मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं. भाज्यांमध्ये मी गरम पाणी टाकते. गरम पाण्यामुळे भाजीला चव पण छान येते आणि तरी पण छान येते. मी विकतचे पनीर घेतलेले आहे. पनीर पाण्यामध्ये 5 मिनटं मी तसेच ठेवलेले होते. 5 मिनटानंतर पनीर स्वच्छ धुवून घेतले आणि छोट्या आकारामध्ये कापून घेतले. भाजीला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी पनीर टाकून दिले. रस्सा आपला छान झालेला आहे पनीरच्या भाजीचा. त्यामध्ये वाटाणा आणि पनीर टाकून दिले. 1-2 मिनटं उकळी आणते आणि गॅस बंद करते. पनीर आहे पण एक नंबर दिसतो. छान बनवले. खायला भारी भाजी मस्त आहे पनीर. तुम्हाला तर आवडत नाही पनीरची भाजी? मला नाही आवडत पण आज जरा जराशी चांगली दिसते मला. गुड. सर्दी झाली पण मला. पहिले मी देवाला नैवेद्य दाखवते. सकाळी जर आपण देवाला नैवेद्य नाही दाखवला तर संध्याकाळी दाखवला तरी पण चालतो. मी ताट भरलेले आहे. ते ताट मी देवाला दाखवते आणि तेच ताट मुलांना जेवायला किंवा त्यांना जेवायला देते. काम आवरले त्यानंतर गेले होते बाहेर म्हणजे फॉल आणि अस्तर आणायचे होते ते घेऊन आले. पहिले आता जेवण करते आणि त्यानंतर ब्लाऊज कटिंग करते. फॉल धुवून टाकते. फॉल सुकून जातील कारण संध्याकाळी मला आज 2 साड्या द्यायच्या आहे आणि एका साडीला पूर्ण हाताने फॉल लावायचा आहे. दोन्ही बाजूने हात शिलाई करायची आहे. त्याला खूप वेळ लागतो. चला फॉल धुते, सुकायला टाकते. फॉल मी धुवूनच लावते ताईंनो, तसे लावत नाही. आपण तसे जर फॉल लावले तर त्याचा कलर जाऊ शकतो किंवा नंतर ते आकसता पण. त्यामुळे फॉल केव्हाही धुवून प्रेस करून लावायचे. छान फॉल बसतात. झाडावरती पोपट वरडायला लागलेले आहे. कुठे ठेवली मी बॅग आणलेली असं माझ्या लक्षात राहत नाही. बोलता हे बघा फॉल काढते, धुते आणि सुकायला टाकते. 4 फॉल आहेत. 1 ब्लाऊज आणि 2 साड्या मला द्यायच्या आहे. कसं होईल ते पण आता कळत नाही कारण आता 2:30 वाजलेले आहे. चला 4 टक्स ब्लाऊज आहे. अस्तरवरतीच मी कटिंग करून घेणार आहे. पेपर कटिंग साध्या ब्लाऊजची मी करत नाही. कटोरी ब्लाऊज जर असेल तर पेपर कटिंग करते. ज्यावेळेस 4 टक्स ब्लाऊज असतो त्यावेळेस मी अस्तरवरतीच ब्लाऊज कटिंग करते. तुम्हाला इथं दिसत असेल मार्जिन करून ठेवलेली आहे. पहिले अस्तर कटिंग करते आणि त्यानंतर ब्लाऊज पीस कटिंग करते. त्यामुळे ब्लाऊज आपला व्यवस्थित बसतो, कुठेही जोड पडत नाही. आपण जर अंगावर माप घेतलेले असेल तर ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला 2 इंच मार्जिन जास्त ठेवावी लागते. तुम्ही इथं बघू शकता. पहिले मी अस्तर कटिंग करून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाऊज पीसावरती अस्तर ठेवले. आता ब्लाऊज पीस कटिंग करून घेते. देवघरातले वस्त्र सकाळी धुवून टाकले होते. छान वाढलेले आहेत. देव पुसण्यासाठी जे छोटे रुमाल वापरते ते रोज धुते. आंघोळ झाली देवांची की लगेच धुवायला टाकते. देवघराच्या वरतीच मी ठेवून देते. आणि हा जो कापड आहे हा उंबरठा पुसण्यासाठी वापरते. रोज सकाळी उंबरठा धुतल्यानंतर या कापडाने मी पुसून घेते. असे 2-3 कापड मी केलेले आहे. आता दुपारी जो ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे तो शिवायला घेते. पहिले देवाजवळ दिवाबत्ती करून घेते. दुपारची जी भांडी होती राहिलेली जेवायची ती पण घासून घेतली कारण एकदा मशीनवर बसले की आता उठायला नको सारखं सारखं. साड्यांना फॉल लावायचे होते ते पण लावले. कपड्यांच्या गळ्या घालून घेते म्हणजे कपडे नंतर काढायचं टेन्शन राहणार नाही. संध्याकाळची देवाजवळ दिवाबत्ती करून घेतली. आज काही फुलं नाही आणलेली देवांना.
हे बघा, हिला जायचं आहे किचनच्या बाल्कनीमध्ये, त्यासाठी चाललं आहे तिचा आरडाओरडा. चल, गिरणी पण इथंच ठेवलेली आहे, रात्री मिस्टरांनी साफ करून दिली. तिला दिलंय दार उघडून, येईल तिची ती जी भांडी होती ती पण इथं घासून ठेवलेली आहे किचन ओट्यावरती. स्वयंपाकाचं काही एवढं टेन्शन नाही, कारण दुपारचा स्वयंपाक शिल्लक आहे. मेथीची भाजी, भेंडीची भाजी आणि चपात्या. गरम गरम बेसन करणार आहे आणि ज्वारीची भाकर करणार आहे नंतर. चला आता ब्लाऊज शिवून घेते. 6:30 वाजले, कारण ब्लाऊज पण द्यायचा होता आज, पण साड्याच करत बसले त्यामुळे ब्लाऊज नाही झालेला. आता काय करणार आहे तिथं तो? अस्तरचे ब्लाऊज जर असले तर सुरुवातीला अस्तर आणि ब्लाऊज पिसावरती आपण जे कट केलेले आहे, ब्लाऊज पीस आणि अस्तर असं दोन्ही जोडून घेते. क्रॉसपट्टी जोडताना मी अस्तरची क्रॉसपट्टी आणि ब्लाऊज पिसाची जी क्रॉसपट्टी आहे त्या दोन्ही एकत्र जोडते, त्यामुळे क्रॉसपट्टी लावताना कुठंही जोड पडत नाही. आपण जर ब्लाऊज पिसाला क्रॉसपट्टी जोडली तर आपल्याला ते पलटी करावं लागतं, त्यामुळे जी शिलाई असते ती आतमध्ये जाते. पण वरून जर क्रॉसपट्टी जोडली तर शिलाई वरच्या साईडने राहते. क्रॉसपट्टी मला दोन्ही पण पद्धतीने जोडता येते, पण मी वरच्या साईडनेच लावते, आतून लावत नाही. सकाळची सर्व कामं आवरलेली आहे, स्वयंपाक फक्त राहिलेला होता. एका साईडला बटाट्याची भाजी टाकून ठेवली, म्हणजे टाकून दिलेली आहे ती भाजी, कमी गॅसवरती आपली शिजती आहे. आणि दुसऱ्या साईडला मी चपात्या पण करून घेतल्या. चपात्या पण आपल्या झालेल्या आहे. आता मला पटकन किचन वाटा आवरून घेते आणि घरं पुसायचे बाकी आहे, ते घरं पुसून घेते. आणि जो आपला काल शिवायला घेतलेला ब्लाऊज होता तो राहिलेला आहे, अस्तीन जोडायचे राहिलेले आहे त्याचे, ते जोडून घेते आणि भेटते परत तुम्हाला. हे बघा, पीठ मी मळून ठेवलेलं होतं. हे जे पीठ आहे हे जास्त झालेलं आहे, हे असंच आता फ्रीजमध्ये झाकून ठेवते. संध्याकाळी त्याच्या चपात्या होतील. गॅस बंद करते. चपाती पण आपली छान फुगलेली आहे, दिसली असेल तर. आणि चपात्या इथं मी अशा टाकून ठेवलेल्या आहे गार होण्यासाठी. हा रुमाल आहे, लग्नांमध्ये आमच्याकडे असे रुमाल मिळतात किंवा दुसऱ्याला पण देतात. तोच रुमाल मी काढलेला आहे चपात्या ठेवायला, कारण चपात्या जर ठेवल्या तर त्यांना घाम येतो आणि घामामुळे त्या चपात्या अशा गिचगिच होतात. त्यामुळे मी अशा इथं टाकून ठेवलेल्या आहे. गार झाल्या की भरून ठेवते. भाजी पण बघते शिजली का नाही. शिजली असेल तर गॅस बंद करते आणि किचन वाटा आवरून घेते. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मी खडे मीठ वापरते, हळद वापरते. हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दरवेळेस सांगते. आणि किचनपासून मी फरशी पुसायला सुरुवात करते. गुरुवारची मी फरशी पुसत नाही, बऱ्याच ताईंना माहिती असेल किंवा बऱ्याच ताई पुसत पण नसतील. जो ब्लाऊज राहिलेला आहे तुम्हाला सकाळीच सांगितलं, तो ब्लाऊज आता पूर्ण करून घेते. पॅन्ट वाळायला टाकायची राहिलेली होती, ती पण टाकून घेतली. आज काही ऊन नाही, पूर्ण आभाळ आलेला आहे, पावसाचे वातावरण झालेले आहे. घरातले माझे सर्व काम आवरून झाले, लादी पण पुसून झाली. चला आता किती ब्लाऊज शिवायला तुम्हाला पण दाखवते. रात्री संध्याकाळी शिवायला बसले होते मी, केवढा ब्लाऊज शिवून झालेला आहे ते पण दाखवते. बघा, मशीनवरती तसंच आहे ठेवलेलं. पाठीमागचा भाग पूर्ण जोडून घेतलेला आहे. झाला असता रात्री शिवून, पण नाही शिवला. पाठीमागचा भाग, समोरचा भाग. काल एका साडीला फॉल लावला, दोन्ही साईडने आज शिलाई करायची होती, त्यामुळे त्या साडीला खूप वेळ लागला. आणि हे बाकीचे जे फॉल आहे ते पूर्ण वाढले. वलसर फॉल असले आणि इस्त्री जर फिरवली तर खूप छान होतात आणि लावायला पण पटकन लागतात. आता थोडंसं पाणी मारणार आहे त्याच्यावरती आणि नंतर त्याच्यावर इस्त्री करून घेणार आहे. पहिले ब्लाऊज कंप्लीट करते. आणि हे बघा ताईंनो, माझ्याकडं 3 कात्र्या असून एक पण कात्री माझी चालत नाही आहे. म्हणजे तिन्ही कात्र्यांना धार लावून आणलेली आहे. ही जी कात्री आहे हीच मी यूज करते, या 2 मी काही करत नाही. ही खूप दिवसाची कात्री आहे, ज्यावेळेस मी मशीन क्लास केला होता त्यावेळेस घेतलेली आहे ही, म्हणजे मिस्टरांनीच आणून दिलेली आहे मला. खूप छान चालते ती, पण आता तिची सवय नाही मला. या कात्रीची 2-3 वर्ष झाले सवय लागलेली आहे, पण तिची धार
2 ते 3 वेळा ती खाली पडली माझ्या हातातून, त्यामुळे तिला धार नाही. ही पण बरेच वर्ष झाली आहे. आता मी सध्या ही वापरते आहे. तिन्ही कात्र्या धार लावायला त्यांच्याजवळ देणार आहे. त्यामुळे ब्लाऊज शिवायला पण मूळ येत नाही, कारण कात्रीच चालत नाही तर काय करणार. चला हा असो, घेते ब्लाऊज पूर्ण करून. माझ्या लक्षात राहत नाही, नाही तर त्यांनी दिली पण असती मला कात्रीला धार लावून आणून. देते आता, त्यांच्याजवळच देणार आहे. आणि आज मी कुठंतरी जाणार आहे, ते पण तुम्हाला सांगणार आहे. कुठं जाणार आहे ते पुढे दिसणारच आहे तुम्हाला. त्यामुळे मला खूप घाई आहे, कारण हा ब्लाऊज मला द्यायचा आहे आज. फॉलला इस्त्री करून घेतली, आता लगेच साडीला फॉल लावून घेते, शिलाई करते. हे बघा, मशीन पण काढलेली आहे. एकाच फॉलला इस्त्री केली, बाकी जे 2 फॉल आहे ते तसेच ठेवले, कारण एकच साडी करणार आहे. आज शिलाई माझी साडीची झालेली आहे. अर्धी साडी मी बाहेर मशीनवरच केली, म्हणजे मशीनचा जो पार्ट आहे त्याच्यावरती आज शिलाई, आणि नंतर आतमध्ये आले आणि इथं पूर्ण केली. चला आता पटकन ब्लाऊजला हुक लावते आणि तुमच्यासारख्या ताईंचे व्हिडिओ पण बघते. काम करता करता व्हिडिओ पण बघायला मला खूप आवडतात. जसा वेळ मिळेल तसे मी बघत असते. हे बघा, साडी झालेली आहे. अशा ताटावरती आज शिलाई मी केलेली आहे. अर्धी साडी मी बाहेर केली आणि त्याच्यानंतर आतमध्ये येऊन केली. ब्लाऊज पण आपला इथं तयार आहे, फक्त हुक लूक करायचे आहे. चला, अजून मला माझी तयारी करायची आहे. कुठं जाणार आहे ते तर मी तुम्हाला दिवसातून 3 ते 4 वेळा सांगितलेलं आहे. ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे, कारण आज मी कुठं जाणार आहे ते. किती वाजले आता? 4:15 पण वाजलेले आहे. वेळ खूप कमी पडतो आहे मला आज असं वाटतं आहे मला लवकर दिवस गेलेला आहे. चला, आज मी काहीच आवरलेलं नाही. माझं केससुद्धा विचारलेले नाही आहे ताईंना. बघा, सकाळी आंघोळ केलेली तशीच आहे, कारण तेवढा वेळ माझ्याकडे नाही आज. एकदाच आता तयारी करून घेते आणि जाते. स्वयंपाक पण करायचा आहे संध्याकाळचा. पनीरची भाजी आणि चपात्या असा मी स्वयंपाक करणार आहे, कारण ठरवून ठेवलेला आहे मी, आणि स्वयंपाक पण लवकरच करणार आहे. चला, साडीची घडी घालते आणि ज्या कस्टमरची साडी आणि ब्लाऊज आहे त्यांना अजून कॉल करायचा आहे. खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे. 42 इंचाची चेस्ट आणि 14.5 इंचाची उंची असा आपला ब्लाऊज आहे. सर्व ताईंचे व्हिडिओ रेसिपी खूप छान असतात. चला, बघता बघता ब्लाऊजला हुक लूक पण करून झाले, आणि आय करायचे मी विसरले होते, लक्षातच नाही. मशीनवरच आय करणार आहे. हातावर करायला खूप वेळ जाईल, त्यामुळे आता मशीनवर करून घेते. ब्लाऊज पण खूप घाईमध्ये, म्हणजे घाईत नाही म्हणता येणार, घाई असल्यामुळे माझ्या लक्षात नाही आहे आय करायचे मशीनवर. बघा, पिन पण काढून ठेवलेली होती मशीनची. पिन लावते आणि आता मशीनवरच आय पण करून घेते ब्लाऊजला. साडी आणि ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे. बटन पण चालू नाही केलं, असं होतं बघा. हे बघा माझी मशीन. चला, आय करायची आहे मला.